नमस्कार मंडळी, मी गृहलक्ष्मी प्रियांका तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज मी तुमच्याबरोबर माझं सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंतचं अगदी ऑनेस्ट, अगदी प्रामाणिकपणे माझं रुटीन शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा, मी तुम्हाला वेळ दाखवली 6 वाजून 2 मिनिटांच्या दरम्यान आज माझी सकाळ झालेली आहे। तसा गजर 6चाच लावलेला होता, पण झोप जायला पूर्णपणे डोळ्यावरची आणि अंथरुणाच्या बाहेर यायला 2 मिनिटं लागली, कारण थंडीचे दिवस आहेत। पांघरुणातून बाहेर पडायचं वाटत नव्हतं, पण आता काय करायचं, दिवस उगवलाय म्हटल्यानंतर वेळ काही कोणासाठी थांबत नाही, उठावं तर लागणार, कारण कामं वाट पाहत असतात। आणि बघा, आतमध्ये आल्या आल्या सकाळी हा माझा काळा कुट्ट स्वच्छ असा किचन ओटा मला गुड मॉर्निंग म्हणतो सकाळचा, आणि मला तेव्हा खऱ्या अर्थानं फ्रेश वाटतं आणि नवीन दिवसाची नव्या जोमानं नवी सुरुवात करायला जोश येतो। सो आता इथं मी अंघोळीचं भांडं आणलं आहे, त्याच्यामध्ये मला पाणी तापवायचं आहे अंघोळीसाठीचं। तर आता तुम्हाला माहिती आहे, आम्ही इथं रेंटच्या घरात राहतो, हे आमचं रेंटचं घर आहे। तर आता इथं हीटर वगैरे पाणी तापवण्यासाठी लावायचं झालं तर कसं आहे, लाईट बिलचा थोडासा इश्यू होतो। इथं लाईट बिल कसं पर युनिट 10 रुपयाने घेतात, मग हीटरला वगैरे जास्त युनिट जातात ना, मग अल्टिमेटली बिल जास्त येतं। त्यामुळे मग आम्ही हीटर वगैरे वापरायचं टाळतो, गॅसवरच पाणी तापवतो अंघोळीसाठीचं। आणि असंही आमचं त्रिकोणी कुटुंब आहे, तिघांसाठी आम्हाला बरोबर 2.5-3 महिने गॅस जातोच। सो मग त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटत नाही गॅसवर पाणी तापवायला। सो यांच्यासाठीचं मी पहिल्यांदा ठेवले, कारण सकाळी लवकर सगळ्यात अगोदर हे जातात ऑफिसला, त्यामुळे मग त्यांचा पहिला नंबर असतो अंघोळीचा रोजचा। त्यानंतर मग त्यांचं पाणी तापून होतंय तोपर्यंत मग आता मला काही नंबर नाही अंघोळीचा, मग माझी वरवरची इतर कामं मी करून घेते। आता इथं मी पहिल्यांदा ग्लासभर पाणी पितीये। मला सकाळचं पाणी प्यायला खरंच खूप जीवावर येतं, आणि त्यातल्या त्यात कोमट पाणी तर बिलकुलच जात नाही मला, त्यामुळे मग मी रूम टेम्परेचरचं पाणी घेते तांब्याच्या भांड्यातलं या, आणि त्याच्यामध्ये 1 ड्रॉप हा तुलसी अर्क आहे ना तो टाकते, कारण आता थंडीचे दिवस सुरू झालेत, सर्दीचा वगैरे होतो प्रॉब्लेम आम्हा तिघांना पण। त्यामुळे मग आपण अगोदरपासूनच इम्युनिटी बूस्टर म्हणून हे घेते मी, आणि सोबतच यांच्यासाठी पण 1 ग्लास मी बनवून ठेवते। आणि तसं यांना उठवायची मला गरज लागत नाही, पण जसं मी म्हटलं आता थंडीचे दिवस सुरू झालेत, दरवाजा खिडक्या बंद केल्यामुळं उबदार वातावरण होतं, सो मग कधी कधी यांना झोप लागते। सो मग आजसुद्धा मी वाट पाहिली, यांचा गजर होऊन गेला, पण बहुतेक त्यांनी स्नूज केला आणि त्यांची परत झोप लागली, म्हणून मग यांना उठवलं, आणि उठतात लगेच, हे अगदीच काही गाढ झोपलेले नसतात। मग आता यांचंच आवरून होईपर्यंत मला काही मध्ये नंबर नसतो, आणि त्यांना रागही येतो जर मी मध्ये मध्ये लुडबुड केली माझं आवरायची तर। ते म्हणतात की तुला तर नंतर आवरू शकते, तू मला जायचे म्हटल्यानंतर मध्ये मध्ये काय आहे। सो मग मी असंच वरवरचं काहीतरी करत असते। टिफिन वगैरे नसतो यांना, कारण यांच्या ऑफिसमध्ये कॅन्टीन आहे। शनिवारी फक्त कॅन्टीन बंद असतं, मग शनिवारी मात्र मला टिफिन द्यावा लागतो। आणि जर कधी मूड झालाच, कॅन्टीनच्या जेवणाचा ऊब आलाच, तर मात्र मला ते सांगतात की आता थोडे दिवस टिफिन दे असं, मग तेव्हा मात्र माझा टिफिन असतो। सो मग असं मध्ये असतो मध्ये नसतो, असं शफलमध्ये टिफिन आमचा सुरू असतो। त्यामुळं मग कधी ऑफिसमध्ये मध्ये आधी भूक लागली तर असावं म्हणून काही स्नॅक म्हणून थोडंफार असं काहीतरी लाडू वगैरे मी देते यांना। फळं अजिबात नेत नाही इथे, ठराविक गोष्टीच खायला आवडतात, त्यामुळे मग शेंगदाण्याचे लाडू आवडतात म्हणून मग मी ते केलेले होते। आणि मग आता हे सोफ्यावरती वगैरे काही गोष्टी कसं विना झोपेपर्यंत काही ना काहीतरी खेळतच असते कोणत्या ना कोणत्या गोष्टीबरोबर, आणि मग त्या अशाच इकडे तिकडे असतात सोफ्यावर, मग तोपर्यंत मी ते आवरतीये। त्यात सकाळी सकाळी झालं असं की काल मी मच्छी आणलेली होती, आणि त्याचे काटे वगैरे मी कचऱ्यात ठेवलेले होते, आणि मला असं वाटत होतं की कचरा बाहेर ठेवू की नको, कारण मांजर वगैरे वासानी येणार, पण म्हटलं रात्रीचं जरी आपल्या घरात जरी ठेवलं तरी घरात पण वास येणार, म्हणून मी ठेवलं बाहेर, आणि व्हायचं तेच झालं, मांजराने सगळा कचरा उद्ध्वस्त केला। तो सकाळी सकाळी बघून माझं थोडंसं चिडचिड झाली बाहेर मागच्या गॅलरीमध्ये। मग हे म्हणाले की मला भरून दे, मी टाकून येतो, पण म्हटलं की रिलॅक्स, मूड घालवून घ्यायला नको, आपला दिवस वाईट चिडचिडीनं सुरुवात नको करायला। आणि मग आता यांचा टिफिन जरी नसला तरी वीणा मॅडमचा टिफिन आहेच की। रात्रीच मॅडम फरमाईश सांगून झोपलेल्या होत्या की मला उद्याला डब्याला भेंडीची भाजी पाहिजे बरं का आई, त्यामुळे मग रात्रीच जाऊन मी भेंडीची भाजी आणलेली होती। मग आता तिच्या डब्याची तयारी करते मी। भेंडी इथं थोडंसं मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवते, कारण कसं केमिकल फवारणी वगैरे असते, मग असं म्हणतात की भाज्या मिठाच्या पाण्यानेच धुवून घ्याव्यात असं।
सो मग तेच करत आहे मी. अगदी ऑनेस्टपणे मी माझं तुम्हाला रुटीन शेअर करत आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता थोडंफार जसं मी म्हटलं यांना मध्ये मध्ये केलेलं आवडत नाही, त्यामुळे मी तिकडं फिरकतच नाही त्यांचं आवरून होईपर्यंत. मग आता इथं थोडंसं सूक्ष्म व्यायाम वगैरे मी करत असते, थोडंसं हालचाल म्हणून. आणि मला सुरुवातीला कसं लग्नाच्या अगोदर अंघोळ झाल्याशिवाय बोलायलाच आवडायचं नाही, असं वाटायचं की पारुशा तोंडानं बोलायलाच नको. पण लग्नानंतर माझी ही सवय मोडली गेली बरं का. कारण आपण म्हणतो ना, ढवळ्या शेजारी बांधला पोळ्याने वाण नाही पण गुण लागला. माझ्या आहोंना सकाळी सकाळी खूप एनर्जी असते, खूप एनर्जेटिक असतात ते, खूप बडबड बडबड सुरू असते. आणि मग 4 प्रश्न विचारले ना तरी एकाचं तरी उत्तर द्यावंच लागतं. असं करत करत मलाही आता सकाळी बडबडायची सवय लागलेली आहे, त्यामुळे मग हे सगळं माझं की नाही त्यांच्याबरोबर बडबड करत करतच सुरू असतं. सो इथं आम्ही बोलत होतो आणि जायच्या अगोदर 5-10 मिनटं आवरून होतंच यांचं. मग तोपर्यंत सकाळी सकाळच्या थोड्याशा गप्पा सुरू असतात. कोणाचं स्टेटस काय बाबा हे मला सांगत असतात, कोणाचं बड्डे आहे काय आहे असं. विंटूल्याला सकाळचं उठवतो आम्ही, पण हाक मारली तरी आज पिल्लू काही उठलं नाही. मग म्हटलं असू दे ठीक आहे, थंडी आहे, चांगली झोप लागली तर लागू दे, थोड्या वेळाने उठवते. मग 6:45च्या दरम्यान हे जातात सकाळचे. आणि मग याच्यानंतर तर माझं पुढचं दिवसभराचं रुटीन सुरू होतं. मला माझं हे घर खूप जास्त आवडतं, कारण कसं स्वतःचं घर असल्यासारखं याला समोर कट्टा आहे, समोर अंगण आहे आणि अगदी खालीच असल्यामुळं कसं एकदम फ्रेश वाटतं. सो मग समोर हा जो कट्टा आहे ना तो मी सकाळी सकाळी झाडून घेते. आणि अंगण झाडायची गरज नाही आहे किंवा पाणी शिंपायची पण गरज नाही आहे, कारण 2 दिवस चांगलाच पाऊस पडलेला आहे, त्यामुळे ओलसर आहे माती, त्यामुळे एक काम वाचलं आहे, त्यामुळे खूप खुश होता माझा जीव आज. सो मग म्हटलं की भरभर भरभर चला कट्ट्यावरचा कचरा काढून घेऊयात आणि बाकीची कामं मग पटापटा आवरूयात. मग आता इथं मी आली. आता जसं मी म्हटलं मला विंटुल्याचा टिफिन आहेच, सो तोही मला रेडी करायचा आहे. 8:30 वाजता विणाला जायचं असतं, 8:40पर्यंत. सो मग तोपर्यंत तिचं आवरून आणि प्लस टिफिन हे सगळं झाल्या पाहिजेत गोष्टी. आणि जेव्हा जेव्हा मी असं बनवत असते ना सकाळचं स्वयंपाक वगैरे आणि माझी अंघोळ नसते झालेली, तेव्हा मला खरंच माझ्या आईची आठवण होते. कारण लग्न व्हायच्या अगोदरही आणि लग्न झाल्यानंतर अजूनपर्यंत माझी आई मला नेहमी बजावून सांगते की बिना आंघोळीचं नको स्वयंपाक करत जाऊ, आंघोळ करून मगच स्वयंपाक करत जा. पण माझ्याच्याने कधी होतं कधी होत नाही. आणि जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं की यांना सकाळ सकाळी मध्ये मध्ये केलेलं आवडत नाही, मग त्यांचं आवरेपर्यंत मग मी कधी आंघोळ करणार, बरोबर की नाही. सो मग नाहीच होत माझ्याकडून ते, त्यामुळे मला आईची आठवण होते नेहमी. सो मग हे गेले की लगोलग मी लगेच माझं पाणी ठेवते अंघोळीला आणि मग तोपर्यंत उभं राहायचं. त्याच्यापेक्षा आपलं भेंडी चिरून घेऊयात म्हटलं, कारण 1-1.5 तास असतो माझ्याकडं. मग माझं 7:30पर्यंतचं टार्गेट असतं की विणाचा डबा 7:30पर्यंत बनवून झाला पाहिजे, चपाती भाजी दोन्ही प्लस माझी अंघोळ. आणि त्यानंतर मग 8:30पर्यंत तिचं आवरणं, कारण ती एकदा उठली ना की कसा 1 तास चुटकीसरशी निघून जातो मला कळत पण नाही. त्यामुळे मग गडबड गडबड असते सकाळची ही. काय माहिती का, पण विंटुल्याला भेंडीची भाजी खूप जास्त आवडते. जेव्हा जेव्हा भेंडीची भाजी करेल तेव्हा तेव्हा ती छान जेवते पोटभर अगदी. आणि दिवसातून 2-3 वेळेला जरी ही भाजी दिली ना तरी ती जेवते. त्यामुळे मग करायला काय हरकत आहे, हो की नाही. मुलांच्या आवडीचंच आपण नेहमी करत असतो. सो मग भाजी होते तोपर्यंत कणिक मळून घेते चपात्यांची. आणि साईड बाय साईड माझं अंघोळीचं पाणीसुद्धा तापलेलं आहे. सो मग आता पाणी काढते आणि अंघोळ करून घेते. जास्त वेळ नाही, पहिल्यापासून आई म्हणायची की 2-3 मिनटात अंघोळ झाली पाहिजे, 5 मिनटं खूप झाले, केस धुवायच्या दिवशी ठीक आहे. सो मग तीच सवय आहे मला, लगेच होते माझी अंघोळ. आणि लगेच काही आवरत नाही मी, फक्त टिकली आहे की नाही तेवढं मात्र चेक करते, कारण सगळ्यांचं त्याच्याकडेच लक्ष असतं, घरातल्यांचं सुद्धा. त्यामुळे मग टिकली फक्त लावून घेते आणि बाकीचं नंतर आवरते मी. आणि मग 7:30च्या दरम्यान विणाला उठवते मी. तोपर्यंत माझं अंघोळ वगैरे झालेलं असतं, कारण शाळेत जायचं आहे. मग 1-1.5 तास अगोदर उठवलं ना की व्यवस्थित तोपर्यंत ती खेळली की नाश्तासुद्धा छान करते आणि डबासुद्धा संपवते. सो मग म्हणून त्यावेळेत मी तिला बरोबर उठवते. आता थोडेसे लाड असतात सकाळचे, कारण दोघीच असतो घरात आणि लाडवलेलं पिल्लू आहे, एकुलती एक लेकरू आहे माझी. त्यामुळं मग काही उचलूनच घे, असंच कर तसंच कर. त्यामुळं मग यातच ॲक्च्युली मी जसं म्हटलं मगाशी, कसा ती एकदा उठली की वेळ जातो हे कळत नाही, तो यामध्येच जातो. मग ती आता इकडं तिचं आवरून होतंय,
सकाळचं बाथरूमला वगैरे, तोपर्यंत मग अंथरूण काढून घेते. आम्ही इथं हॉलमध्ये झोपतो खाली, कारण कसं आहे बेडरूममध्ये बेड आहे पण कुणालाच आवडत नाही तिथं झोपायला, यांना पण नाही, मला पण नाही आणि विणाला पण नाही. सो मग आम्ही खाली झोपणंच प्रेफर करतो. सो मग आता ही अंथरुणं वगैरे काढून घ्यायची, ते काढून घेते मी अंथरूण. आणि जसं मी म्हटलं मॅडमचे नखरे असतात, त्यामुळं सारखा तगादा लावावा लागतो मागे की चल आपल्याला जायचंय, आवर 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 असं. इथे बघा कसं लोळतंय पेंगतंय, त्यामुळे मग परत एकदा समजावून सांगायचं, घड्याळ दाखवायचं. हे सगळ्याच आयांचं असेल घरी, हो की नाही? माझंही तसंच असतं. बोर तर होत नाहीये ना तुम्हाला? कारण कसं आहे ऑनेस्टली अगदी अनफिल्टर्ड शेअर करते मी रुटीन तुमच्याबरोबर, जसं अगदी असतं माझं तसंच. कारण कसं आता एकटीच आहे मी आणि एकट्यानेच सगळं हँडल करत असे, त्यामुळे सारखी कॅमेऱ्यासमोर मी तुम्हाला एकटीच दिसत असेन. त्यामुळे जर बोर होत असेल तर तसंही सांगा आणि कसं वाटतंय तेही कमेंट करून नक्की सांगा. तर आता विणासाठी मी पाणी ठेवले अंघोळीसाठी, आणि प्लस आता चपाती करून घेते तिच्या डब्याची, आणि प्लस दुपारच्यासाठी मला जी लागणार आहे ती 3-4च चपात्या करायच्या आहेत. कारण नाश्त्यासाठी परत एकदा मॅडमनी रात्रीच फरमाईश सांगितलेली होती की मला साबुदाण्याची खिचडी करशील नाश्त्याला, आणि काय माहिती तिला साबुदाण्याची खिचडी पण खूप आवडते. मग आता नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडी होणार होती माझ्यासाठी प्लस तिच्यासाठी. तर त्यामुळे मग तिची डब्याची एक आणि प्लस माझ्या दुपारच्या 2 आणि तिला शाळेतून आल्यानंतर एक, अशा 4च चपात्या मला करायच्या होत्या. सो मग त्या आता भरभर करून घेते मी, आणि मग लागलीच लगेचच विणाचा डबा भरून घेते. तिला कसं मी चपातीचे तुकडे करून देते, जेणेकरून तिला भरभर भरभर खाता येईल, सोपं जाईल खायला. आणि मी काही बॅगमध्ये वगैरे ठेवत नाही, मी भरून तिथंच किचनवर ठेवते. बॅगमध्ये मी तिला म्हणते तुझं तू ठेवायचं, कारण काही गोष्टींची सवय असली पाहिजे. आणि साईड बाय साईड इकडे हे पिल्लू खेळत असतं, आणि सकाळचं कसं आपली गडबड आवरायची आणि त्यांना काही इतकं गांभीर्य नसतं अजून, त्यामुळे मग असं ओढत ताणत करावं लागतं. अंघोळ बिणाला मी स्वतःच घालते, अजूनही 5 वर्षांची झाली आहे ती, पण मीच घालते. कारण कसं खेळत बसतात पाण्यात जास्त वेळ आणि तितकशी व्यवस्थित पण करत नाहीत. मग तिचं आवरून होईपर्यंत कपडे वगैरे घालून झाल्यानंतर शूज वगैरे पॉलिश करते, आणि त्यानंतर मग केस विंचरते. मॅडमचे खूप नखरे असतात केस विंचरताना, 2 वेण्या तर बिलकुल नको असतात, आणि वेगळी हेअरस्टाईल हवी असते. माझी आजी माझ्या 2 वेण्या घालायची आणि मला ते खूप आवडायचं, त्यामुळे मला असं वाटतं की तिच्या घालाव्यात मी, पण तिला ते तितकंसं आवडत नाही. रोज वेगळी हेअरस्टाईल हवी असते, कधी 1 पोनी, कधी 2 वेण्या, तर कधी नुसतेच क्लिप लावून असतं. त्यामुळे मग खूप समजून सांगावं लागतं, आणि दुखले केस, लसले केस असं खूप असतं मॅडमचं. त्यामुळे मग हसत खेळत हे करत असते मी. आणि यानंतर माझं म्हणणं असतं की थोडंसं तरी खाऊन जायचंच कंपल्सरी. त्यामुळे मग खिचडी मी केलेली तिच्या आवडीची. कसं आहे मुलांनी खाल्लं की थोडंसं बरं वाटतं. मग तिचं खाऊन होईपर्यंत मी माझं आवरून घेते, जेणेकरून तिला सोडायला जायला. आणि जसं की मी म्हटलं, मी टिफिन वगैरे मी नाही ठेवत, तिलाच म्हणते तुझं तू घ्यायचं, मी फक्त भरून ठेवणार, का तर सवय असावी, माझी आई असं म्हणते. आणि मग यानंतर वॉकिंग डिस्टन्सवरती विणाची शाळा आहे, त्यामुळं चालतच जातो आम्ही शाळेत. कधीतरी जाते मी क्वचित गाडीवरून, पण शक्यतो चालतच जाते. आणि 5-10 मिनिटात तर मी येते पण माघारी लगेच. मग आल्यानंतर मात्र मला मोबाईल घेऊन थोडं बसायचं असतं शांत निवांत, कारण सकाळपासून बघायला सुद्धा मिळत नाही फोन. त्यामुळं मग फोन बघते, काही मेसेज वगैरे असले तर रिप्लाय करते, स्टेटस पाहते, आणि त्यानंतर मग नाश्ता करत करत थोडंसं यूट्यूब पाहते. तुमचे माता पतिव्रता तुला घालते पाण्याचा सडा, असाच राहू देत आमचा कायमस्वरूपी जोडा. आणि आता मग झाल्यानंतर पुढची कामं, जी म्हणजे कचरा धुणं भांडी, जे महत्त्वाची कामं आहेत ती राहिलेली, मग ती करून घेते मी विणाला सोडून आल्यानंतर. आणि पाहताय तुम्ही कामाला काय दम नसतो बरं का, तुम्हा गृहिणींना तर माहीतच आहे, मी काय वेगळं सांगणार. पण तरीही आपल्याला एक वाक्य नेहमी ऐकवलं जातं की तुला काय काम असतं, बरोबर की नाही? पण आता हे कोण कुणाला समजून सांगणार आणि किती समजून सांगणार. असो, तर आता ही जी कामं आहेत ना माझी, कचरा आणि देवपूजा, हे जर यांनी टिफिन नेला तर 1 तास अगोदर होतात, कारण 1 तास अगोदर टिफिन होतो माझा. 6:30पर्यंत यांच्यासोबत सगळा टिफिन वगैरे बनवणं होतं ना माझं स्वयंपाक. त्यामुळं मग विणाला सोडवून यायच्या अगोदरच माझं हे सगळं झालेलं असतं, विणा शाळेत जायच्या अगोदरच. पण मग त्यांनी टिफिन नाही नेला तर जसं मी सांगितलं थोडीशी लांबड लागते, आणि मग आल्यानंतर मला हे करावं लागतं. पारुसं लोटणं वगैरे झाल्याशिवाय मला फ्रेश वाटत नाही घरात, त्यामुळं मग पहिलं ते असतं माझं. आणि सुरुवातीला खूप चिडचिड व्हायची माझी बरं का, नवीन नवीन,
कारण मला असं वाटायचं की पारूस लोटणं पहिलं झालं पाहिजे, कारण मला पायाला कचरा लागला की कसं तरी होतं आणि तेच नेमकं मागे राहायचं काही कारणांमुळं. पण आता ठीक आहे, काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतात, सो आता मी तसं करते. पण इतकं मात्र की कचरा झाल्याशिवाय मी देवपूजा करत नाही, मग कितीही वाजता होऊ देत ते. जेव्हा कचरा काढून होईल पारूस लोटणं त्याच्यानंतरच मग देवपूजा होणार. आता हे सुद्धा मला भरभर आवरायचं असतं 10:15पर्यंत, कारण त्याच्यानंतर 10:30ला मला नैवेद्य आरतीला जाते मी. स्वामींच्या इथं जवळच केंद्र आहे त्यामुळं, आणि जवळ आहे म्हटल्यानंतर मग म्हटलं हा एक आपला नित्य नियम असावा की रोज आपण जसं जमेल आपल्याला तसं तरी जावंच. सो मग माझा रोजचा जाण्याचा तिथे प्रयत्न असतो. मग तिथून मी 11 वाजेपर्यंत माघारी येते आणि परत आल्यानंतर परत उरलेली कामं. आता इथं मी भांडी मांडती आहे, जी माझी रात्री मी घासून ठेवलेली होती ती, कारण सकाळपासून त्याला हात लागत नाही. सकाळी जे आपल्याला लागतं त्यातलं तितकंच गडबडीच्या वेळेला काढून घेतलं जातं. सो आल्यानंतर मी ती मांडती आहे आणि मग त्यानंतरच ही पुढची भांडी घासून घ्यायची, कारण त्याच्यावरच दुसरी ओली भांडी म्हणजे पालती घातली की सुकलेली भांडी परत ओली होतात ना, त्यामुळे मग ती पहिल्यांदा मी मांडून घेते. त्यानंतर मग पुढचं ते म्हणजे महत्त्वाचं कपडे. मला कपडे धुवायला प्रचंड कंटाळा आहे बरं का. जितकी कमी कपडे असतील धुवायला तितकं मला बरं वाटतं. कमी कपडे असले की मी खुश असते, जास्त कपडे असले की थोडंसं मला बघूनच टेन्शन येतं. पण धुवावं तर लागतंच. वॉशिंग मशीन आहे पण ती इन्स्टॉल केली नाही आहे, कधी मुहूर्त लागतो इन्स्टॉलेशनचा काय माहिती. त्यानंतर मग आता फरशी. तर अशी कामं असतात माझी. फरशी झाल्यानंतर मग टोटल सगळी कामं पूर्ण होणार माझी. तर असं होतं हे माझं रुटीन. आणि महत्त्वाचं तुम्ही नोटीस केलं ना की मी चॅनलचं नाव चेंज केलं आहे. सो हे नवीन नाव कसं वाटतंय आणि माझं रुटीन कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. काय मग मंडळी, कसा वाटला रुटीन व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, महत्त्वाचं जसं मी म्हटले होते तुम्हाला की चॅनलचं नाव चेंज करणार आहे मी. सो मग चॅनलचं नाव कसं वाटलं हेही कमेंट करून नक्की सांगा. गृहलक्ष्मी प्रियांका. मला तर हे नाव खूप जास्त आवडलं आहे. आणि ॲक्च्युली हे मला सुचलं कसं, तर ज्यावेळेला मी होम टूरचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला त्यावेळेला तुमच्यापैकीच एक जण आहेत, त्यांनी मला कमेंट केलेली होती की गृहलक्ष्मीच आहेस तू, इतकं छान घर सजवलेस. आणि मला खरंच ती कमेंट खूप जास्त भावली. आणि मग विचार केला की मी तर म्हणते की मी गृहिणी आहे, सो मग गृहिणी म्हणण्यापेक्षा मी एक गृहलक्ष्मी आहे, कारण सगळ्या गोष्टी मी एकट्यानेच मॅनेज करते जसं तुम्ही पाहिलं, आणि खूप छान पद्धतीने हे सगळं करते. मला याबद्दल काहीच त्रास वाटत नाही, तक्रार वाटत नाही किंवा काहीच नाही. मला हे सगळं काम माझं जे आहे, माझं रुटीन जे आहे ते खूप जास्त आवडतं. थँक्यू दादा, तुम्ही मला एवढं छान कमेंट केलीत आणि तुमच्या त्या कमेंटमुळे मला माझ्या चॅनलचं नाव सापडलं. सो थँक्यू सो मच. तर मग कसं वाटलं चॅनलचं नाव आणि रुटीन हे कमेंट करून नक्की सांगा. आता थोड्याच वेळात मला विणाला आणायला जावं लागेल, कारण 1 वाजताच्या दरम्यान तिची शाळा सुटते. मग माझं पिल्लू घरी येईल. ती घरी आल्यानंतर परत तिचं खाणं पिणं, तिचा अभ्यास, मग माझंही जेवण, ती भांडी, ती आवरावर. आणि मग एकदा का विणा घरी आली ना की कधी 4-5 वाजतात हे मला कळत नाही. 2-3 तास कसे निघून जातात भुर्रकन दुपारचे, कारण तिच्या भोवतीच सगळा वेळ मध्ये जातो. आणि मग परत संध्याकाळचं जेवण, स्वयंपाक, ती भांडी आणि संध्याकाळचं रुटीन. सो मग दिवसभर म्हणतो ना आपण रहाट गाडगं असतं ते सुरूच असतं. माझा दिवस असाच एंगेज होऊन जातो. तर मग आता हा व्लॉग मी इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. मग भेटूयात उद्याच्या नव्या करो व्लॉगमध्ये. तोपर्यंत आत्तापुरती रजा द्या. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.